हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे। त्याचप्रमाणे या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे। तर ही एकादशी वर्षातली शेवटची एकादशी आहे आणि या एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळतं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर ही एकादशी भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असते। मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी ही सफला एकादशी आल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा गुरुवार या दिवशी आपल्याला उद्यापन अवश्य करायचं आहे आणि या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी नारायणाची आपल्याला एकत्रित पूजा केल्यामुळे आपल्या कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर्य प्राप्त होतं। त्याचप्रमाणे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। उद्या वर्षातली शेवटची सफला एकादशी आहे, तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आपल्या घरामध्ये हा फक्त एक दिवा लावल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच घरातली इडापिडा नजरबाधा संपेल, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या सकाळी आपल्याला करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या आधी एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर हा दिवा तुम्ही सकाळी 9:30 वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। उद्या 26 डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी सफला एकादशी सुद्धा आलेली आहे आणि ही एकादशी वर्षातली शेवटची एकादशी आहे। तर या एकादशीचं व्रत केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। तर ही एकादशी भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित असते। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार या दिवशी आपल्याला उद्यापन अवश्य करायचं आहे आणि या दिवशी घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी लक्ष्मी नारायणाची एकत्रित पूजा केल्यामुळे कुटुंबाला समाधान शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होतं। त्याचप्रमाणे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। उद्या वर्षातली शेवटची सफला एकादशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळी आपल्या घरामध्ये हा एक दिवा लावल्यामुळे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच घरातली इडापिडा नजरबाधा संपेल, शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल। तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, आपल्याला हा दिवा उद्या सकाळी आपल्या घरामध्ये लावायचा आहे। तर सकाळी 12 वाजण्याच्या आधी हा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही सकाळी 9:30 वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला त्वरित फळ हे प्राप्त होत असतं। पण सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला अगदी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय 12 वाजण्यापर्यंत सुद्धा केला तरीही चालेल। दिव्याला ज्ञानाचं आणि प्रकाशाचं प्रतीक मानलं जातं
आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दरिद्री दूर करणारा मानलं जातं। अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा आपण लावत असतो। दिव्यामुळे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि म्हणूनच पूजा करताना दिवा हा अवश्य लावला जातो। दिवा लावल्यामुळे आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो तर तो उपाय किंवा सेवा ही देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो आणि म्हणूनच घरात दिवा लावल्यामुळे सुख समृद्धी येत असते। त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी देवी ही कायम टिकून राहते। कोणताही सात्विक पूजेचं पूर्ण फळ हे मिळण्यासाठी दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। तर हा दिवा लावल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला हा दिव्याचा उपाय उद्याच्या दिवशी अवश्य आपल्या घरामध्ये करायचा आहे। जर घराला कोणी दोष लावलेले असतील किंवा घरामध्ये काही इडापिडा असेल, नकारात्मकता असेल, कोणी नजरबाधा केलेली असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात। जसं की पहा, मुलांची प्रगती होत नाही, मुलं खूप हट्टीपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाहीत, मुलं वाईट व्यसनी जातात, घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं निघून जातो, म्हणजेच लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे स्थिर नाही। त्याचबरोबर घरामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील, मग ही भांडणं नवरा बायकोची असतील किंवा आई मुलांची असतील तर यासारख्या समस्या सुद्धा आपल्या घरामध्ये येत असतात। त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असतं, आलेला पैसा आजारपणामध्ये निघून जातो, कोणतंही शुभ कार्य हे घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नाही, कुटुंबाची प्रगती होत नाही आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्येही अशा अडचणी असतील तर हा एक दिवा तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य लावायचा आहे। कारण उद्याचा जो दिवस आहे तर तो लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, संकट, अडचणी, दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा गव्हाचा कणिक मळायचा आहे। कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे दिव्याला पिवळा रंग येईल। तर आपल्याला हळद पिठामध्ये घालायची आहे आणि यानंतर या पिठाचे आपल्याला 2 दिवे तयार करायचे आहेत। तर 2 दिवे तयार करत असताना एक दिवा त्यामध्ये तुम्हाला चौमुखी बनवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला साधा बनवायचा आहे म्हणजे एकमुखी बनवायचा आहे। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्या घरामध्ये आहे ते तूप तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तूप जर तुम्ही वापरलेलं असेल तर चिमूटभर हळद तुम्हाला अवश्य टाकायची आहे जेणेकरून या तुपाचं पावित्र्य राखलं जातं। आणि जर शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्हाला हळद घालण्याची गरज नाही। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट किंवा छोटीशी तामण घ्यायचं आहे। या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती तुम्हाला जो चौमुखी दिवा तयार केलेला आहे तर तो चौमुखी दिवा तुम्हाला या प्लेटमध्ये तांदळावरती ठेवायचा आहे। त्यानंतर या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत। त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 काळे मिरे अखंड टाकायचे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो। तर 2 काळे मिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती टाकायची आहे। आता पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी सुद्धा तुम्ही टाकू शकता। यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला कणकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर दिव्याला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। घरातल्या ज्या काही अडचणी असतील, संकट असेल, इडापिडा असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती निघून जावी आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर उचलून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला बाहेरच्या साईडने म्हणजे मधोमध ठेवून द्यायचा आहे। जोपर्यंत यामध्ये तूप आहे तोपर्यंत हा दिवा तुम्हाला तसंच जळत ठेवायचा आहे आणि दिवा हा शांत झाल्यानंतर एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे जेणेकरून तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या हा दिवा खाऊन जातील। यानंतर दुसरा दिवा जो आपण कणकेचा घेतलेला आहे एकमुखी, तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे आणि हळदीवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर या दिव्यामध्ये 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत। दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि देवघरासमोर तुम्हाला हा दिवा ठेवून 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। तुमच्या घरातील जी काही गरिबी दरिद्री आहे तर ती दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला तिथून उचलून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। आता तुमच्या घराची ईशान्य कोपरा
जो कोणता आहे तर तो तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याच कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। आणि हा दिवा जरी संध्याकाळपर्यंत जळत राहिला तरीही चालेल, काहीच हरकत नाही। जेव्हा या दिव्यामधलं तूप संपेल तर तुम्हाला पुन्हा एकदा तूप या दिव्यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने ईशान्य कोपऱ्यामध्ये हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। ईशान्य कोपऱ्यामध्ये माता लक्ष्मी निवास करते आणि तिथे हा दिवा लावल्यामुळे घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतात। दिवा शांत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या हा दिवा खाऊन जातील आणि त्यामुळे आपल्या हातून एक अन्नदान सुद्धा होत असतं। तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।